आणि मुंबईतून एक मोठी बातमी येते। मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाने गदारोळ केलेला आहे। निधीत भेदभाव झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। पोस्टर घेऊन ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाकडून गदारोळ करण्यात आलेला आहे। निधीत भेदभाव झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे आणि त्यामुळे पोस्टर घेऊन ठाकरे गटाकडून गटबाजी करण्यात येते। ही दृश्य आपण बघतोय। आज दिवसभरातली ही घटना आहे। मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाकडून गोंधळ करण्यात आलेला आहे। निधीत भेदभाव झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, निधीत भेदभाव होत असल्याचा आरोप नगरसेवक करतायत। आपल्याला माहिती आहे की 2 ते 20 कोटींच्या आसपास सत्ताधाऱ्यांना निधी मिळतोय, तर 20 लाखांच्या आसपास फक्त विरोधकांना निधी मिळतोय। हाच मुद्दा घेऊन विरोधकांचं आज हे आंदोलन होतं। कशा पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी त्याला रिस्पॉन्स दिला किंवा काय नेमकं आश्वासन दिलंय? अगदी बरोबर आहे। याच मुद्द्याला घेऊन हा सगळा गदारोळ झालेला आहे, हे सगळं आंदोलन झालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये खास करून विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलेला आहे। हातात पोस्टर घेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभागृह जे आहे तो त्याग केलेला आहे। आणि ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे विशिष्ट निधी आणि विरोधकांना तुटपुंजा निधी अशा पद्धतीचा आरोप करत खास करून ठाकरे गट जे आहेत ते महानगरपालिकेमध्ये आक्रमक झालेला आहे। हातात पोस्टर बॅनर घेऊन सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे। त्यावरती सत्ताधाऱ्यांनी देखील तशाच पद्धतीचं प्रत्युत्तर दिलेलं आहे। विरोधकांचा हा बागुलबुवा आहे अशा पद्धतीचा थेट आरोप देखील सत्ताधाऱ्यांनी लावलेला आहे। थोड्या वेळापूर्वीच हा सगळा मुंबई महानगरपालिकेमध्ये गदारोळ पाहायला मिळाला। धन्यवाद देवेंद्र दिलेल्या अपडेट्सबद्दल। मुंबई महापालिकेतला हा गोंधळ, निधीतला भेदभाव या मुद्द्यावरून हा गोंधळ करण्यात आला।